उद्या रविवारी 15 मार्च 2026 रोजी विश्व हिंदू संमेलन या ठिकाणी संपन्न होत आहे. याचा माझ्यासारख्या एका वयोवृद्ध पत्रकाराला खूप आनंद आहे. हिंदू ही जी संकल्पना आहे ती प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये पूर्ण रुजली पाहिजे असा आग्रह धरणारी जी मंडळी आहे त्यातला मी एक आहे. कारण हिंदू हा जो काही शब्द आहे तो अत्यंत व्यापक आहे. संपूर्ण जगाच्या शांततेसाठी आवश्यक असलेला असा विचार फक्त हिंदू धर्मच देऊ शकतो. आज जर एकूण जगाची परिस्थिती पाहिली तर ज्या पद्धतीने जगाची घडी विस्कटलेली आहे किंवा युद्ध चालू आहेत किंवा जी भांडणं चालू आहेत त्या सर्वावर उत्तम उपाय जर कुठला असेल तर हिंदू विचारसरणी. त्यामुळं हिंदू असं एकत्र एक संमेलन आणि त्या ठिकाणी विचारविनिमय होणं ही अतिशय आवश्यक अशी बाब आहे अशा मताचा मी आहे. मी फार दीर्घकाळापासून हिंदू ह्या शब्दाचा खूप विचार केलेला आहे. सर्वच लोकांना हा शब्द मान्य होतो अशातला भाग नाही असे माझे अनुभव आहेत. पण तरीसुद्धा आपली भारतीय संस्कृती म्हणजे आहे जिची उदात्त अशी विचारसरणी आहे ती उदात्त विचारसरणी जर कोणत्या विचारातून राबवायची असेल तर ती हिंदू ह्या विचारामधूनच राबवली जाणं शक्य आहे असं मला वाटतं. हे विश्वची माझे घरं ऐशी जयाची मती स्थिर किंबहुना चराचर स्वयेची जाहला ही जी ज्ञानेश्वरांची कल्पना आहे ती कल्पना जर आचरणात आणायची असेल संपूर्ण पृथ्वीतलावरील समाज जर शांत समाधानी आणि उन्नत असा करायचा असेल तर हिंदू या विचारांचा स्वीकार सर्वांनी करायला हवा असं माझं मत आहे. त्यामुळं उद्या 15 तारखेला हे जे संमेलन या ठिकाणी आयोजित करण्यात आलं आहे त्याला मी एक ज्येष्ठ पत्रकार आणि एक वयोवृद्ध कलाकार या नात्याने माझ्या संपूर्ण शुभेच्छा व्यक्त करतो.